आज या ऐतिहासिक चौकामध्ये आपलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे वाक्य ब्रीदवाक्य लक्षात ठेवून आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या तर्फे आज हा जाहीरनामा आज आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे आणि निश्चितच आपल्या विविध विषयांवर त्यांनी त्याच्यावर उल्लेख केलेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपलं काम करतील आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठी पुढच्या काही वर्षामध्ये निश्चित कायमपणे भर राहील अशी खात्री व्यक्त करतो. त्यांनी मी फक्त कंटेंट महिलांचं सक्षमीकरण KMTचा प्रवासी स्पेशल व्यवस्था शिक्षणावर भर राहणार आहे. आरोग्याच्या दिशेने आपण चाललं पाहिजे. कोल्हापूरला ती मोठी समस्या आहे. कचऱ्याची समस्या आहे आणि आरोग्याची समस्या आहे आणि दोन्ही एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ते दोन्हीवर काम चांगलं मोठं केलं पाहिजे. अनेक शहरी पायाभूत सुविधा ते आपल्याला देणार आहेत. उदाहरणार्थ कोल्हापूर सिस्टर सिटी, उत्तम दर्जाचे रस्ते आपलं नेहमीच आहे. सगळ्यांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. संबंधित जास्तीत जास्त जे काय करता येईल ते काँग्रेस पक्ष म्हणून काम करणार आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी प्रगती आपल्याला घडून आणण्याची क्षमता आहे आणि ती केली पाहिजे. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कबड्डी असो, सगळ्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ते निश्चित देतील सर्व स्तरांवर. सामाजिक न्याय आणि आपली संस्कृती ही जपणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ते सांगतील आपल्याला. मुख्य म्हणजे पारदर्शक कारभार आपण करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तो पारदर्शक कारभार होईल अशी आपल्याला सर्व आपण अपेक्षा ठेवू शकणार आणि तसं ते करूनही दाखवतील. केंद्र व शासनाकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आता तेवढं राहिलेलं आहे. सर्किट बेंच सुरू झालेला आहे. शहराच्या हद्दवाढी संबंधी ते शासनाकडून अपेक्षा आहे की त्याच्यावर लवकर निर्णय घेतील. सर्वांना विश्वासात घेऊन अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल. विमानतळाचाही सहज होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा विकास आणि नवीन रेल्वे सुरू होण्याची गरज आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष राहील. या तऱ्हेने आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास सातत्याने घडवण्याचं काम काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडी निश्चित करेल. कारण त्यांना तो अनुभव आहे आणि अनुभवातून चांगलं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांना माझ्या आज आपण सगळं या वाढदिवस मला तर लक्षात नाही, परंतु
वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आपण इथं आलात आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे सगळे नगरसेवक आणखी सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांचे जे आले आहेत त्यांना सगळ्यांना जनतेपैकी सुद्धा आणि प्रेसपैकी सुद्धा सगळे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. पुढच्या कार्यक्रमासाठी बंटी पाटील व त्यांचे सर्व सहकारी आपल्या पुढे थांबतील. जय हिंद. जरा कोणी जागा सोडायची नाही आहे. ऋतुदादा आणि आसगावकर सर महाराज साहेबांना सोडून येतील. बाकी सर्वांनी आहे त्या ठिकाणी थांबायचं आहे. नमस्कार. छत्रपती शाहू महाराज हस्ते आता कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हा जाहीरनामा आम्ही आपल्या समोर सादर केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, विजयरावजी देवणे, सुनील मोदी, सचिन चव्हाण, राजू लाटकर, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब सरनाईक, तौफिक सरलाताई पाटील, भारतीताई, विनायक घोरपडे, माजी महापौर कंचनताई, वंदनाताई, शोभाताई बोंद्रे काकी, अश्विनी रामाने, स्वाती येवलुजे, जयश्री सोनवणे आणि सर्व जमलेले आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जाहीरनामा या ठिकाणी काढतोय. ते काँग्रेस आणि शिवसेनेचं मिळूनच आहे. उद्या शिवसेनेचा अरुण दुधवाडकरजींच्या हस्ते स्वतंत्र जाहीरनामा येणार आहे. त्याला आम्ही उपस्थित काँग्रेसचे मंडळी राहणार आहोत. मला काही ठळक मुद्दे आपल्या समोर सांगायचे आहेत की 23 डिसेंबरला आम्ही अभियान चालू केलं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आणि त्यामध्ये जवळजवळ 12,500 लोकांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवल्या आणि त्या सूचना एकत्रित करून मी सकाळी अनेक लोकांना भेटत होतो. त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सूचना एकत्रित करण्याचं काम आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं आणि त्या सूचना सगळ्या एकत्र करून आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे. माझं कोल्हापूर मधल्या सर्व नागरिकांना किंवा पत्रकारांना सांगायचं आहे की अगदी भारताच्या बाहेर कोल्हापुरात असणारे त्यांनी सूचना पाठवल्या. क्रोएशिया येथे वास्तव्य असणारे निखिल देसाई यांनी सूचना पाठवली. अमेरिकेत लास वेगास मध्ये अनुज जगदग्नी म्हणून आहेत आर्ट क्षेत्रामध्ये, त्यांनी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कोल्हापूरमध्ये व्हावं अशा पद्धतीची सूचना पाठवली. ओंकार माजगावकर यांनी रस्त्याच्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी पाठवल्या. हे 3 नावं आम्ही वाचून दाखवतो. अनेक लोकांनी या संदर्भात जगभरातून देशभरातून आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. या 12,500 मध्ये काही महत्वाचे विषय मी आपल्याला सांगू इच्छितो. जे 15 विषय महत्वाचे जे लोकांच्याकडून आले आहेत. 65% लोकांनी रस्त्याबद्दल आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मग आरोग्य सुविधा, केएमटी सुविधा, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, ड्रेनेज गटर, शाळा शिक्षण, कचरा व्यवस्थापन, रोजगार म्हणजे आयटी पार्क सुरू व्हावा, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालय, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता, प्रशासकीय कागदपत्र वेळेवर मिळणे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, भटके कुत्रे, अशा अनेक विषय ज्या संदर्भात आम्हाला सूचना आलेल्या आहेत. मी आपल्याला विस्तृतपणे आदरणीय शाहू महाराजांनी प्रत्येक हेड वाईज आपल्याला नावं वाचून दाखवलेले आहेत जाहीरनाम्याची. मी त्यातल्या ठळक गोष्टी आपल्याला सांगतो आणि मग आपले काही प्रश्न असतील तर घेतो. सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आमचा कुठला आहे तर छत्रपती महाराणी ताराबाई राणींची 350वा जन्म शताब्दी वर्ष या ठिकाणी सुरू आहे. हे 350 जन्म शताब्दी वर्ष सुरू करत असताना हा आमचा जाहीरनामा त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा जाहीरनामा आहे. आई अंबाबाईला आम्ही तो जाहीरनामा सादर केला आणि आई अंबाबाईला प्रार्थना केली, आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी. आणि छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज केएमटी मध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये 60% महिला असतात. तर ही केएमटीची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला.
जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या KMT मध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही, तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करताना 50% सवलत आहे, ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMT मध्ये धावतील. समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यात एक बस पिंक बस असेल, ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला 20-25 हजार महिलांना या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो. मोफतपणे म्हणजे डोळे असेल, दात असेल, कान, ENT असेल, थायरॉइड असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, या सगळ्या तपासण्या आमच्या 2,60,000 महिला ज्या कोल्हापूर महापालिकेमध्ये आहेत त्यांना मोफतपणे दिले जाईल. कारण की आज महिला अंगावर काढतात आजार, शेवटच्या स्टेजला दवाखान्यात जातात, पुरुष मंडळी जाता येता दवाखान्यात जातो आणि महिलांसाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. दुसरी एक योजना आमची अशी आहे, आज मोठे आजार झाल्यानंतर पहिलं त्याला मदत कुणीतरी दिली पाहिजे आणि या कोल्हापूर शहरातला माणूस म्हणजे आजाराची व्याख्या आम्ही तयार करू. काही महापालिकेमध्ये ही योजना लागू आहे, ती योजना आम्ही इकडे इम्प्लिमेंट करणार आहोत. ताबडतोब त्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीनं 10,000 ची मदत ही ताबडतोब त्या कुटुंबाला त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबर स्वच्छतागृह हे मिशन मोडवर आम्ही या ठिकाणी करू. पहिल्या वर्षात आम्ही म्हणतो की खड्डे मुक्त कोल्हापूर करू, तसं पहिल्या वर्षात सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाइमलाईनच ठरवणार आहे. आम्ही घोषणा नाही आमचा, तर टाइमलाईन आहे. पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू. त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह, जिथं स्वच्छतागृह करणं शक्य नाही तिथं लहान टेम्पो ट्रॅव्हलर त्यामध्ये 2-2 शौचालय करून त्या उभा करणं जागोजागी पार्किंगच्या ठिकाणी. आता बिंदू चौकात पार्किंग आहे, दसरा चौकात पार्किंग होतात, 100 फुटी रस्त्यावर तिकडे बसेसचं पार्किंग त्या ठिकाणी तराई पार्क मध्ये होते. तिथं अशा बसेस, अशा 5 ते 10 बसेस आम्ही तयार करणार आहोत लहान, ज्या पिंक बसेस म्हणून उभ्या राहतील. तिथं महिलांसाठी सगळी फक्त महिलांसाठी व्यवस्था असेल. रस्ते हा एक मेजर विषय. थर्ड पार्टी ऑडिट करणं. भारतीय रस्ते काँग्रेस आम्हाला ही सूचना लोकांच्याकडून आलेली आहे. IRC या नामांकनाप्रमाणे रस्ते या ठिकाणी केले जातील. त्यामध्ये भक्कम जल निकासी रचना म्हणजे रस्त्यांना योग्य उतार असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा झाला पाहिजे. प्रीमिएबल पेव्हमेंट, छिद्र युक्त डांबर ही संकल्पना, जेणेकरून पाणी आत जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे. ह्या काही नव्या संकल्पना आहेत. नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून त्याचा तुंबले किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेज येईल. अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू. डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल. रस्ता एकदाच करला जाईल, नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत करला जाणार नाही, या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल. वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेतल्या जागा आहेत. तुम्ही माझ्याकडे ती जागेची माहिती आहे, आरक्षित जागा आहेत. या सगळ्या जागांवरती 7,000 गाड्यांचं मल्टी लेवल पार्किंग आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी करू. 3 वर्ष लागतील मला, कारण की मी आता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या DPR आमचा तयार आहे. ऑलरेडी महापालिकेने DPR तयार केलेला आहे. 7,000 गाड्या या मल्टी लेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मग सिग्नलचा विषय, कोल्हापूर कनेक्ट ऍप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे. तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची. जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला, आत आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे.
तसं आम्ही एक ऍप तयार करू, लोकांनी तो ऍप वर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून, आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडी पार्किंग मध्ये तो पार्किंग करेल, तिथनं रिक्षा घेईल आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथे जायचंय तिथं तो जाईल. म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मारणार. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीने उभारलं जाईल. अभ्यासिका असेल तिथे UPSC MPSC साठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल. आज शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्यानंतर किमान 1000-1200 रुपये भरावे लागतात विद्यार्थ्यांना तिथं ऍक्सेस घ्यायला. जगभरातली जी सामग्री आहे, लेखणी आहे, ती घ्यायला पैसे भरावे लागतात. तर ते महानगरपालिकेमध्ये आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये करण्याची भूमिका असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर या नावाने आम्ही हे या ठिकाणी करणार आहोत. IT आणि स्टार्टअप याला इकोसिस्टम तयार करणं, IT साठी महाराष्ट्र शासनाने धोरण काढलेलं आहे, परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही. त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत. परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये IT चं उभारणी इमारत आणि फक्त IT करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आम्ही सवलत देणार आहोत. 500 मुलांना जर रोजगार ते मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल. तो निधी कसा उभा करायचा वगैरे मी पुढे आपल्याला सांगेन. हेरिटेज स्ट्रीट विकसित आम्ही करणार आहोत. कोल्हापूर ब्रँडचे जागतिक संरक्षण आम्ही करू. IPR आणि GI टॅगिंग कोल्हापूरचा आता तांबडा पांढरा रस्सा असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, कोल्हापुरी मिसळ असेल, हे IPR ट्रेडमार्क करून त्याला महापालिका पुढाकार घेईल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. यामुळे कोल्हापूर ब्रँडची एक जागतिक पातळीवर या ठिकाणी दखल होईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही करतोय की जेनझी 18 ते 25 या वयोगटाच्या मुला मुलींची वर्ल्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत. 18 ते 25 या वयोगटातील मुलं आणि मुली त्या वर्ल्डच्या वर्ल्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आमच्या या शहराचं. त्या 18 ते 25 वयोगटातल्या मुला मुलींचा सल्ला नव्या गोष्टींसाठी, नव्या संकल्पनांसाठी प्रत्येक वर्गामध्ये महापालिका स्तरावर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वर्गामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा, जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील, चांगल्या गोष्टी करतील. स्मार्ट ॲपची संकल्पना एका तरुण मुलांना आम्हाला पाठवलेली आहे. कोल्हापूर कनेक्ट ही आम्हाला एका तरुण मुलांना पाठवलेली आहे की तुम्ही असं करा बरं होईल. काही मुलांनी आम्हाला सांगितले खड्डे मॉनिटाईज करा. म्हणजे संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या तरुणांना दिलेले आहेत आणि म्हणून आमचा तो प्रयत्न असणार आहे. काही राज्यातल्या आणि देशातल्या महापालिकांनी सिस्टर सिटी या नावाने संकल्पना मांडली. त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण काय नाही, परंतु जर्मनीमधल्या एका शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे. माझी त्या लोकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवड झाल्यानंतर मी त्यांना सांगितले तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये टॅक्टिकल टाय अप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिसेस इन फिनलँड एज्युकेशनसाठी चांगला आहे. त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपयातला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरात असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारण माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि म्हणून ही संकल्पना MOU ऑस्टिन, कोलंबस किंवा सॅन फ्रान्सिस्को, पुण्याने ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केलाय. बेंगलोरला सॅन फ्रान्सिस्को बरोबर असा MOU या ठिकाणी केलेला तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आता 200 स्क्वेअर फुटावर 300 स्क्वेअर फूट मध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत.
झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला, हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्यात असणार. मग मातंग असेल, रमाळमाळा असेल, कन्हानगर असेल, विचारेमाळा असेल, इंदिरानगर झोपडपट्टी असेल, शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, त्या सगळ्यांना आम्ही आमच्या वतीनं त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांची डेव्हलपमेंट किंवा त्यांना घरं देण्याची भूमिका, कच्ची घरं आहेत तिथं पक्की घरं देण्याची भूमिका या ठिकाणी असेल. महापालिकेकडून जे काय आम्हाला तत्परतेनं कागदपत्र घरपोच देता येतात का, ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयोवृद्ध नागरिक आहेत त्याला दाखला पाहिजे, त्याला घरपोच देता येईल का, हाही आमचा प्रयत्न असणार आहे. भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त ही आमची भूमिका उद्याच्या भविष्यात या महापालिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे. आता आम्ही सगळे गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही मुद्दे काय केले, ठळक मुद्दे आपले वाचून दाखवलेले आहेत. अजून आम्ही जेचा उल्लेख केला, अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलं की महापालिकेने एक ऍप काढावा आणि त्या ऍप मध्ये म्हणजे ट्रॅफिकचा पार्किंगचा उल्लेख असू दे, त्याचबरोबर आज अनेक लोक घरामध्ये एकटे राहतात. साधं सुतार काम असतं तर कोणाला बोलवायचं या ठिकाणी कळत नाही. त्याच्यावर जसं अर्बनचा एक ऍप आहे की ज्याच्यावर मला सुतार असेल, प्लंबर असेल, रिक्षावाला असेल, हे सगळे अवेलेबल होतात ज्येष्ठ नागरिकांना. तसा ऍप तयार करा आणि तिथले आजूबाजूचे जे लोक आहेत काम करणारे बारीक सारीक, त्यांना त्या ऍपवर टाका. त्या लोकांना घरपोच कुठं हुडकत बाहेर जावं लागणार नाही. अशा पद्धतीची सेवा जी मुंबई पुण्यामध्ये, त्याच्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडत आहोत. मला वाटतं ठराविक मुद्दे मी मांडले. अजून आपल्याला काय असेल तर आपण या ठिकाणी त्याचबरोबर तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण हाही मुद्दा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. माईक श्रीकांत. एकतरी देशाचा जाहीरनामा जसं मांडतात त्या पद्धतीने अनेक योजना तिथं मांडलेल्या आहेत. पण विरोधकांच्या वतीने आता प्रेस कॉन्फरन्स किंवा सभा चालू आहे, त्यामध्ये त्यांचा एक मुद्दा असा आहे की तुम्ही काही करा, शेवटी निधी हा केंद्रातून आणि राज्य सरकारकडून येणार आहे. तर ह्या सगळ्या योजना जेव्हा आपण तुम्ही करणार आहात तर निधीचं नियोजन कसं करणार आहात, हा पहिला प्रश्न आहे. आणि याला दुसरा प्रश्न आहे की बाबूगिरी, खाऊगिरी, टक्केवारी गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की अजिबात कामच करत नाही. आमदाराची तर थप्पी पडली होती अर्जाची एवढी आणि ते टाहो पडत होते, तिथं कामच होत नाही महापालिकेमध्ये. तर त्या प्रवृत्तीसाठी तुम्ही काय करणार आहात? गव्हर्नन्स हा एक मोठा विषय असेल. अधिकाऱ्यांचं आमचं या ठिकाणी प्रॉपर नियोजन असेल. महिन्यातून एकदा स्वतः आम्ही बैठक त्यांच्याबरोबर घेऊ आणि गव्हर्नन्स आपल्याला निश्चितपणे आपल्याला फरक झालेला दिसेल. मी म्हणणार नाही की एकदमच बदलेल, परंतु 100% आपल्याला फरक झालेला यामध्ये दिसेल. दुसरा विषय निधीचा 2002 ते 2007 म्हणजे 2002 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्या सत्तेच्या काळात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता होती. म्हणजे त्यावेळी बरोबर नव्हती. आमच्या उल्हासनगरला होती, नागपूरमध्ये होती, छत्रपती संभाजीनगर होती, अकोला होती, अमरावती होती. या सगळ्या शहरांमध्ये शिवसेना, भाजप म्हणजे काँग्रेसच्या विरोधात सत्ता होती. कुठलाही निधी थांबला नाही. जो नियमाप्रमाणे वित्त आयोगाचा निधी येतो तो द्यावाच लागतो, जो अमृत मधला निधी येतो तो द्यावाच लागतो. आता कुठला निधी आम्हाला मिळणार नाही. म्हणजे 100 कोटी सरकारचे 50 कोटी रस्ते होणार तसला मिळणार नाही आम्हाला. किंवा पतदिवे जे आहेत की 10 रुपयाचा पतदिवा 20 रुपयाला लागला तसला निधी मिळणार नाही. तो आम्हाला नकोच आहे. विचारतो की थांबा, तुम्ही गडबड करणार. राज्य शासनाच्या वतीने महापुरासाठी 3200 कोटीची योजना राबवली जाते आणि त्याच्या अंतर्गत कामं सुरू आहेत. पण ते काम त्याच्यामध्ये तर नाले वळवणे, भिंती उभारणे अशा स्वरूपाचं आहे. मूलभूत स्वरूपाचं काम त्यामध्ये अपेक्षित होत नाही. तर त्याच्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? कोल्हापूर शहराच्या वाहतुकीसाठी उड्डाण उभारण्याची संकल्पना मांडली गेली, याच्यामध्ये काही उल्लेख दिसत नाही. तर काय होणार? आणि दुसरं KMTचा उल्लेख केला की 60% प्रवासी महिला आहेत आणि त्या एवढ्या सगळ्या लोकांना जर मोफत मिळणार असेल सगळा प्रवास आणि तुम्ही एका बाजूला म्हणता की लाडकी बहिणीमुळे राज्य शासनाचं आर्थिक गणित बिघडलंय, तर ह्याच्यामुळे KMTचं सगळं आर्थिक गणित बिघडणार नाही का?
नाही, महापालिकेचे बजेट 1200-1300 कोटीचं बजेट त्या ठिकाणी आम्ही त्याच्याबद्दल देखील ज्यावेळी आम्ही योजना आणणार म्हणतो त्यावेळी त्याचं नियोजन करतोय. म्युनिसिपल बॉन्ड ही एक संकल्पना आता राज्यामध्ये आलेली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, अमरावतीने म्युनिसिपल बॉन्ड उभा करून बाजारातून पैसे डेव्हलपमेंटसाठी घेतलेले आहेत. तो आमच्याकडे पर्याय आहे. आर्थिक शिस्त, आज आर्थिक शिस्तमुळे आमचं जवळजवळ 10 ते 15% पैसे वाया जात आहेत अशी आमची आकडेवारी आलेली आहे. त्यात काही टॅक्सचे देखील रिपोर्ट त्यामध्ये आलेले आहेत. त्याचाही अभ्यास आम्ही केलेला आहे. जीएसटी ग्रांट ही आम्हाला वाढवून त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यातून 30-40 कोटी रुपये या ठिकाणी होईल. प्रॉपर्टी टॅक्स आम्ही वाढवणार नाही. प्रॉपर्टी टॅक्स आम्ही वाढवणार नाही, परंतु अजून 10% प्रॉपर्टी अशा आहेत कोल्हापूरमध्ये ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लागलेलाच नाहीये. 10% अजून त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या परव्ह्यू मध्ये आणणं हा आमचा विषय असणार आहे. 15व्या वित्त आयोगाचे पैसे जसे येतात तसं 14वा वित्त आयोग राज्य शासनाचा आलेला आहे. आम्ही ULBs ना राज्यातल्या ज्या ULBs आहेत महापालिका नगरपालिका यातून 14व्या वित्त आयोगातून पैसे मिळावेत या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. राज्याच्या सगळ्यांनाच या ठिकाणी मिळणार. आणि TDR जो आहे त्या TDRचा योग्य उपयोग अजून झालेला नाही. अनेक प्रलंबित आहेत TDRच्या. त्यामध्ये काही अटी आहेत, रस्ता पूर्ण पाहिजे मग TDR आम्ही तुम्हाला देऊ. त्या TDR मधून किमान 50 कोटी रुपये वर्षाला महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्यामुळे आम्ही ज्यावेळी बोलतो सवलत देणार त्यावेळी महापालिकेचा आर्थिक बोजावर उडणार नाही याची जबाबदारी घेणार. पण बंटी साहेब, एकूण जर हा वचननामा बघितला, जाहीरनामा बघितला, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महिलांसाठी खूप चांगल्या योजना पाहायला मिळतात. एकीकडे जर लिपारी म्हणली की एक लाडकी बहीण सध्या खूप चर्चेत आहे आणि अनेकांना जे हप्ते देखील जात आहेत, त्याचे फायदा होतोय प्रत्येकाला. मग अशा ह्याच्यामध्ये काँग्रेसने महिला जे मतदार आहेत त्यांना कुठेतरी आकर्षित करण्यासाठी नाही, छत्रपती ताराराणींची 350वी शताब्दी आपण साजरी करतोय. त्यांना अनुसरून कारभार आमचा व्हावा आणि यावर्षी 350वी जन्मशताब्दी आहे आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला कुणाची नाळ असायचं कारण विरोधक नाही नको म्हणत असतं मला माहित नाही. परंतु आम्ही जर महिला सक्षम करत असू, त्या स्वतःच्या पायावर बाहेर जर कामावर जात असेल, हातावरचं पोट असणारी महिला KMT मध्ये प्रवास करते, गाडीवाली तर कोण महिला करत नाही. आणि म्हणून त्या भगिनीला आमचा आधार द्यावा ही आमची भूमिका आहे. साहेब, दरवर्षी पावसाळा आला की कोल्हापूर शहराला निम्मा भाग पाण्याखाली जातो. या समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं काय धोरण आहे का? कारण यामध्ये दिसत आहे. नाही, महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याचा उल्लेख मगाशी लेपारीजींनी केला 3000 कोटीचा, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याचा DPR माझ्याकडे आहे. त्याचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. परंतु त्यामध्ये अजून मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं त्यांना, जिल्हाधिकारी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना ह्याचं पब्लिक प्रेझेंटेशन ठेवा. त्यांनी संघटना बोलवून त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. परंतु यामध्ये अजून काही पब्लिकच्या सूचना असतील तर त्या अंतर्गत करू आणि त्यातून पुराचा धोका कसा कमी करता येईल शहराला आमचा प्रयत्न राहील. त्यात आमचा दुसरा एक मुद्दा आहे, अलर्ट सिस्टीम पुराची आम्ही तयार करतोय. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोल्हापूर शहरातली एक सगळ्यात मोठी समस्या मी मानतो ती, कारण रेल्वे ट्रॅकमुळे दोन शहर जे 2 भागांमध्ये विभागतात असंच आपल्या सगळ्यांना जाणवतंय. दुचाकी असू, चारचाकी मी कुठल्या मार्गे प्रवास त्या बाजूला करता माहिती नाही. मात्र शहरातल्या बहुतांश लोकांना ती एक मोठी समस्या आहे. तिथून या बाजूकडून दुसऱ्या बाजूला राजारामपुरी भागाकडे जाण्यासाठी विशेष करून काही प्रोव्हिजन तुम्ही करणार आहात का? कारण तो एक मोठी समस्या शहरात. पूर्वी पालकमंत्री असताना दाभोळकर कॉर्नर पासून राजारामपुरी पर्यंत एक अंडरपास करावा, कारण की फ्लायओव्हर करण्याला तेवढा स्लोप मिळत नाही, फार स्लोप त्याचा होतो, मेंटेन होऊ शकत नाही. कारण दाभोळकर कॉर्नर हाईटवर आहे, राजारामपुरी खाली स्लोपवर आहे, म्हणजे लॉ कॉलेजचा. तिथपर्यंत आम्ही त्याचा सर्वे केला होता. तिथं फ्लायओव्हर करणं फिजिबल नाही आहे, कारण की तेवढा मेंटेन स्लोप करणं फार रिस्की आहे. तर अंडरपास तो होऊ शकतोय. त्याचा प्लॅन आमचा मी पालकमंत्री असताना तयार केला. त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आमचं असेल. दुसरी महत्त्वाची त्यात तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं स्वागत कमानी संदर्भात. स्वागत कमानीसाठी काहीतरी निधी मंजूर झाला असं देखील सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही नेमकी स्वागत कमान कुठे करणार आहे? कारण बास्केट ब्रिजचा दिलेला एक नवीन मुद्दा तिथं समोर आहे. आता मी माझं म्हणणं त्यातलं असं आहे की बास्केट ब्रिज कुठे उतरणार आहे नेमका,
आणि कधी उतरणार आहे, त्यानंतर त्या स्वागत कमानीचं प्लॅनिंग आम्हाला करावं लागेल. ही स्वागत कमानीची इच्छा ही आमच्या 12,500 ज्या सूचना आल्या त्यातून आलेली आहे की कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, शाहू महाराजांचं वैभव आहे, आपले सगळे एवढं कोल्हापुरात येणाऱ्या माणसाचं स्वागत झालं पाहिजे. आणि म्हणून तर कमान विशाल एक कमान मोठी असावी अशी लोकांची जनतेची अपेक्षा आहे की बाबा येणाऱ्या बाहेरच्या लोकांचं स्वागत व्हावं. तर त्याचं प्लॅनिंग आम्ही करू, मुद्दा आम्ही टाकलाय. तुमचा जाहीरनामा पाहिल्यानंतर कोल्हापूरकरांच्या स्वप्नातला जाहीरनामा आहे. खरं इतकी सारी आश्वासनं तुम्ही दिलेला, प्रत्यक्षात उतरवत असताना कसरत करावी लागेल हे जवळपास मला माहित आहे. इतकं सारं 5 वर्षाचे असं वाटतं तुम्हाला? नाही, मी हा जाहीरनामा एक दिवसात तयार केलेला नाही किंवा कोणी आणून आम्हाला सल्ला दिलेला नाही. ह्या जाहीरनाम्याच्या ज्यावेळी मी म्हणलं 12,500 लोकांनी सूचना केल्या त्यावेळी माझ्याकडे डायरी आहे, मला कधी दाखवतो. मी जाय कोल्हापूर शहरात फिरतो आणि एखादा प्रॉब्लेम दिसतोय मी लिहून देतो. या खिशाच्या कागद आहेत माझ्या, त्याच्यावर लिहून देतो की हा विषय मला हाताळायचा आहे म्हणून. आणि हे जाहीरनामा हा एका 24 तासाचा सुचलेला नाही. हे आम्ही गेले वर्ष 2 वर्ष कोल्हापूरमध्ये जे प्रॉब्लेम्स ऐकतोय किंवा लोक मला फोन करतात काय अडचणी आहेत तो एकत्रित केलेला आहे. फायनान्शियल तुम्ही म्हणतात तर तुम्ही काळजी करू नका, 100% हा जाहीरनामा इम्प्लिमेंट होईल फायनान्शियल वाईज. नाही साहेब, पण मी मगाशी निधीच्या बाबतीत म्हणाला की ज्यावेळी काँग्रेसची सत्ता राज्यात आणि देशात होती त्यावेळी शिवसेनेच्या भाजपच्या महानगरपालिकांना निधी दिला. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती तशी वाटते का की ज्या पद्धतीने सगळं राज्यभरामध्ये सुरू आहे आणि तितकी सहज शक्य होईल? मी म्हणलं तसं तुमच्या निधी हा एक विषय असा आहे की 100 कोटीचे रस्ते जे 50 कोटीचे झालेले असतात निधी मिळणार नाही आम्हाला नको आहे. आम्हाला टाईड अप जो निधी आहे जो येणंच भाग पडते, कोणी सत्तेत असू दे तो द्यावाच लागतो, त्याला काही विषय नाही. आणि माझं उलटा म्हणणं आहे की 1 वर्ष तुम्ही आता महायुती म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी 10 आमदार महायुतीचे दिलेत. 1 वर्षात काय केलं तुम्ही? काहीतरी केलं असतं तर लोकांना बोलता आलं असतं तुम्हाला की आम्ही हे केलंय म्हणून. विधी आयोगाची निधीचा तुम्ही उल्लेख केला. सध्याची परिस्थिती अशी आहे, विरोधातल्या जे काही निधी वितरण झालंय तो 96% निधी हा सत्तेतल्या आमदारांना किंवा मंत्र्यांना झालेला आहे. विरोधी आमदारांना फक्त 3-4% आमदारांना निधी वितरित झालेला आहे. आता सध्याची परिस्थिती आहे. ही जी माहिती सांगते तुम्ही मुंबई महापालिकेची माहिती आहे. मुंबईमध्ये प्रशासक असल्यामुळं तिथला मुंबईचा जो निधी आहे बजेट मधला तो फक्त भाजपच्या लोकांना देण्यात आला. परंतु ज्यावेळी सत्ता येईल आणि नगरसेवक असतील त्यावेळी असं होणार नाही. शेवटी जनरल बॉडी निर्णय घेते, स्टँडिंग कमिटी निर्णय घेते आणि तो सगळ्या 81 नगरसेवकांच्या भागामध्ये तो निधी आहे. हे पाप कुणाचं आहे? महायुतीचं आहे. प्रशासकाच्या माध्यमातून केलेल्या कारभाराचं पाप आहे. बॉडी येईल त्यावेळी असा अन्याय कुठल्याही वरवर होणार नाही. या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी दिसून येतात. पोलीस कमिशनर ऑफिस असू दे किंवा एसटीपी प्लॅन संदर्भातल्या काही भूमिका असू दे. खरं तर आयजी ऑफ पुण्याला नेण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसून येतो. या पातळीवरती पोलीस आयुक्त हे होणार का? आणि दुसऱ्या बाजूला एसटीपी प्लॅनचा जो मी उल्लेख यामध्ये करताय तो सांडपाणी निर्गतीकरणाचा तो हातवाडीला गृहीत धरून केलाय का? आणि यामध्ये जयप्रभा स्टुडिओचा एक मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. काही दिवसापूर्वी जनस्वराज्याचा गागाला केलाय. तर भविष्य काळात ओपन स्पेसच्या बाबतचा निर्णय काय असणार? नाही, मागच्या 5 वर्षात तुम्ही बघितलं असेल काँग्रेसची सत्ता असताना एकही आरक्षण आम्ही रद्द केलं नाही. आणि 5 वर्ष आपलं कुठलंही आरक्षण आम्ही महापालिकेमध्ये रद्द त्या ठिकाणी केलं नाही. त्यामुळे आमची भूमिका सार्वजनिक जागाबद्दल सुस्पष्ट आहे. त्या जागा महापालिकेकडे राहिल्या पाहिजे. साहेब, कोल्हापूर जगात भारी असं म्हटलं जाते. मात्र राजकारणाच्या दृष्टिकोनातून राज्यभरात कोल्हापूरची राजकारणाची इंगल होते. महापौर पद काळाच्या आधी महापौर पदाची अधिकाराच्या आधी 2.5 महिने किंवा 5-5 महिन्याचे महापौर बदललेले जातात. मात्र ठोस असं आश्वासन कोणीच देऊ शकत नाही. आपल्या काळात तरी संपूर्ण कार्यकाळाचा महापौर कोल्हापूर शहराला मिळणार का? 100% आमच्याकडे 2-3 महिने काय होणार नाही. सध्या 2 महत्त्वाचे मुद्दे जे आपले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला अकोल्यामध्ये, त्यांचं निधन झालं, हिमायत पटेल. आणि जर आपण बघितलं तर 2 महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या की ज्या अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आणि अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम हे एकत्र आले. सुरुवातीला जे नेत्यांचं निधन झालं नाही, मी माहिती घेतो नेमकं. मी या गडबडीत माहिती घेतलेली आहे. परंतु
तशी हत्या झाली असेल तर त्याच्या पाठीमागे कोण होतं किंवा काय होतं त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि आघाडीची आपण माहिती घेऊन बोलतो कारण माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी झोपडपट्टी 17,000 होत्या त्याचं रूप पालटलेलं आहे. पण काल जी आग लागली राजारामच्या बॅक साईडला तर तिथं अग्निशमन दल सुद्धा जाऊ शकलं नाही. आम्ही काल सकाळी यादवनगर मध्ये गेलो होतो. धारावीचा फील्ड अजूनही तिथं आहे. तर याचा विकास करण्यासाठी किंवा तिथं चांगली घरं मिळण्यासाठी काय योजना आहे काय? नाही तर पंतप्रधान आवास योजना आहे, परंतु आता काय होतंय पंतप्रधान आवास योजनेमध्ये एका घरात 2 भाऊ राहत असतील तर एकच घर मिळतं. आणि मग त्याच्यासाठी माझा एक काही तज्ञांची माझी चर्चा झालेली आहे. शेल्टर होम नावाची एक एनजीओ आहे जे एनजीओने आम्हाला बरीचशी मदत कोल्हापूर महापालिकेमध्ये केलेली आहे. त्यांच्या प्राथमिक 1-2 अनेक विषयांवर माझ्या चर्चा झाल्या त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तर त्या माणसाला कसं आपल्याला अकोमोडेट करता येईल आणि तिथल्या लोकांना विश्वासात, कारण की शेवटी काय तो राहणारा माणूस त्याच्या घरात जर 5-7 माणसं राहत असतील तर तेवढं तरी घर त्याला दिला पाहिजे. त्यामुळे त्या लोकांना विश्वासात घेऊन पक्की घरं देणं हे आमचं काम असणार. आणि तुम्ही काल दौलतनगरचं बोलला, मी पालकमंत्री असताना मोटरसायकल घेतल्या होत्या आम्ही ह्याच्यासाठी फायर फायटिंगसाठी. त्या काल काय गेल्या नाही मला माहित नाही, चौकशी करावी लागेल. कारण की 4 किंवा 5 मोटरसायकल मी फायर फायटिंगच्या घेतल्या होत्या ज्याच्यावर सगळं आहे. म्हणजे जिथं गल्ली बोळाला जिथं जुनी वस्ती आहे तिथं गाडी जाऊ शकत नाही, तिथं फायर फायटिंगची मोटरसायकल जावी अशी आम्ही घेतलेले काल गेल्या मला माहित नाही. एक राजकीय प्रश्न माझ्याकडे विचारतो. आतंकवादी संदर्भात आपण प्रथमच भूमिका जाहीर केली आहे, त्याबद्दल अभिनंदन. पहिल्यापासून लोकांना विश्वासात घेऊन करावी म्हणून पहिल्यापासून. आताही तिथे शहरातल्या लोकांना की ग्रामीण भागातल्या लोकांना? नाही, ग्रामीण भागातल्या, कारण की त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा मत घेतलं पाहिजे. त्यांना त्यातल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी शंका आहेत त्या सगळ्याचं शंकेचं निरसन व्हायला पाहिजे. नाही, आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय टाकलंय की लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय होणं अभिप्रेत आहे. व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं? व्यक्तिशः मी 10 वेळा बोललेलो आहे. दुसरी गोष्ट, दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी इकडे भुयारी मार्ग उत्तम होईल, पण चालण्याचा सुरक्षित मार्ग नाही आहे, अजिबात नाही. काय त्यासाठी काय करणार? काय झालंय नाही, मी म्हणजे आता परत टीकात्मक होतोय. मी तर DPDC लिफ्टसाठी पैसे दिले होते की लिफ्ट करावी आणि पलीकडनं रेल्वे स्टेशनला जावं. पुढे काय झालं त्याचा सगळ्या अडचण झाली. प्रपोजल केला काय की परिघटनेच्या वरच्या बाजूला तिथं पब्लिक क्रॉस करत होतं, तिथं तुम्ही लिफ्ट करा आणि लिफ्टनं पलीकडे लोकांना चालत जाता येईल अशी व्यवस्था केली पाहिजे असं माझं मत आहे. तोही पाठपुरावा आम्ही रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वे खात्याशी आम्ही पाठपुरावा करू. साहेब, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की मला विष प्यायची सवय लागलेली आहे, तुम्ही माझ्यावर ती जहरी टीका करा. तर या स्टेटमेंटबद्दल आपलं मत काय आहे? दुसरं वक्तव्य असं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत यांना काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. नाही, आमच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलण्याची आवश्यकता नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांना सगळ्या महाराष्ट्रातले काँग्रेसजन सिरियसली घेतात. तुमच्या प्रदेशाध्यक्षांना तुम्हाला सिरियसली घ्यावं लागलं नाही असं वक्तव्य काल तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी केले. म्हणजे की तुमचे प्रदेशाध्यक्ष नॉन सिरियस आणि संवेदनाहीन नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने विलासराव देशमुख साहेबांच्या वक्तव्यावरून या ठिकाणी बोललेलं आहे. आणि दुसरं काय म्हणलं? नाही, सत्य आहे ते, विष नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं कडू सत्य आहे. साहेब, आपण ज्या परिसरात जाहीरनामा सिद्ध केलाय त्या परिसरात 11 शाळा आहेत. म्हणजे इथं आपण जर मोजल्या आसपास 11 शाळा आहेत आणि 3 कॉलेजेस आहेत. आणि सरासरी रोज अंबाबाई मंदिराला 1.5 ते 2 लाख लोक सरासरी भेट देतात. तरी वेळोवेळी नवरात्र असतात, इतर सुट्ट्या वगैरे असतात, संख्या 9-10 लाख रोज येते. तर हा जो परिसर आहे महाद्वार रोड पण इथंच आहे. तर या परिसरामध्ये कोंडी खूप होते आणि कधीतरी गर्दीमध्ये वेगवेगळ्या घटना घडण्याची शक्यता आहे. आता जाहीरनामा सिद्ध केलेला चांगल्या योजना, चांगले उपक्रम आहेत. तर यासाठी काही स्पेशल झोन किंवा स्पेशल सुरक्षिततेचा उपाय महापालिकेच्या माध्यमातून करता येतील. नाही, ट्रॅफिकचं नियोजन परवाच्या भाषणात बोललेलं आहे. मंडे टू फ्रायडे या कोल्हापूर शहराचं ट्रॅफिकचं नियोजन वेगळे पाहिजेत आणि सॅटर्डे संडे वेगळे पाहिजेत, दिवाळीतले वेगळे पाहिजेत, इयर एंडला वेगळे पाहिजेत, दसऱ्यातले वेगळे पाहिजेत, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये वेगळे पाहिजेत. आमच्याकडे काय होतं नियम 1 जानेवारी to 31 डिसेंबर सेम असतो नियम. तो नियम चालणार नाही आम्हाला.
आम्हाला सुट्ट्यांचा विचार करून मे महिन्याच्या सुट्ट्यामध्ये गर्दी होते, त्यावेळेचा फुटफॉल आम्हाला विचार करावा लागेल, त्याचे नेम वेगळे पाहिजेत, नवरात्रीतले नेम वेगळे पाहिजेत. आणि शनिवार रविवार हा कोल्हापुरातला मेजर विषय आहे. शनिवार रविवारी सगळे बाहेर असतात, त्यावेळेचे आमचे नियम वेगळे पाहिजेत. तर हे सगळे गृहीत धरून आम्ही नियमावली करू. तुमचा आज जाहीरनामा प्रकाशित होतोय, मात्र त्याच वेळेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी असं म्हटलंय की आमच्याकडे निधी आहे, आमच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला मत द्या, आम्ही कोल्हापूरचा स्वर्ग करू. नाही, मी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे की निधीची तशी काय अडचण येणार नाही. निधी त्यांना, माझं म्हणणं महायुतीतल्या सगळ्या लोकांना आहे, 1 वर्ष तुमच्या सत्तेला झाली, तुम्ही काय केलं कोल्हापूरसाठी? तुम्ही आत्ता 1 वर्षात आणि मागच्या 2.5 वर्षात काय करू शकला नाही, आता काय करणार आहे तुम्ही? त्यामुळे फार काय त्याचा ते फक्त बोलण्यासाठी आहे, त्याचा काही उपयोग नाही. निधी आम्हाला निश्चितपणे टाईड अप निधी आहे, तो आम्ही मिळवून घेणार. काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा बघितला तर हे कामं करण्यासाठी, ड्रीम प्रोजेक्ट करण्यासाठी तुमची सगळ्यांची तयारी आहे, परंतु महापालिकेचं प्रशासन बघितलं तर ते ठप्प झालेलं आहे. त्यांची अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची काम करायची मानसिकता नाही. अनेकदा आयुक्तांना यांना दंड करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करावी लागते. तर प्रशासन गतिमान नसेल तर तुम्ही काय करणार, हा मुद्दा आहे. दुसरा की तुम्ही वाहतुकीचा परत उल्लेख करताय, विरोधक असू दे किंवा तुम्ही असू दे, उड्डाणपुले झाली पाहिजेत असा मुद्दा मांडताय, परंतु उड्डाणपूल हे आता आधुनिक काळामध्ये संकल्पनाच काढलीबाह्य होत चाललेले आहे. सेऊलचे मध्ये एक 5 किलोमीटरचा जो उड्डाणपूल होता तो पाडलेला आहे. आणि दक्षिण कोरियाचे नगर नियोजनकार जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी हेच म्हणलेलं की उड्डाणपूल हा काय पर्याय व्यवहार्य नाही, त्याऐवजी वाहतुकीचं नियोजन योग्य पद्धतीने झालं पाहिजे. तर हा दृष्टिकोन बदलणार का तुम्ही? नाही, लिपारे साहेब, कसं आहे की कोरिया वगैरे कायदा सुव्यवस्था काय, म्हणजे तिथले नियम वेगळे आहेत. तिथं उद्या 200 फूट रस्ता करायचं झालं तर 200 फूट रस्ता ताबडतोब चायनामध्ये होतो, आपण करू शकत नाही. आता पापाच्या तिकटीपासून रंकाळ्यापर्यंत मला 100 फूट रस्ता करायचा करू शकत नाही. तिथं उड्डाणपूलच मला करावं लागेल, त्याशिवाय पर्याय असणार नाही. आणि मी म्हटलं तसं ट्रॅफिक मॅनेजमेंट हा विषय आणि कोल्हापूरचा रिंग रोड हा विषय महत्त्वाचा असेल, जेणेकरून रिंग रोडवरनं बाहेरच्या बाहेर ट्रॅफिक या ठिकाणी वळवता येईल का. मॅक्झिमम शहरात फक्त कामानिमित्त शहरात आलेल्या लोकांनाच याची इच्छा होईल, बाकीच्यांना बाहेर न जायचं आहे त्यांनी रिंग रोडवरनं जावं. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला की 12 महिन्याचं वेगवेगळं ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागेल. महापालिकेचं तुम्ही प्रशासन म्हणताय, हे एक चाक निकामी होतं 5 वर्ष नगरसेवकांचं, आता सगळे वाघ आमचे गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल. साहेब, 2 सूचना करायच्या होत्या की आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो कोल्हापुरात 3 ठिकाणाहून एंट्री आहे. अंबाबाई मंदिर कुठं, मीच 10 जणांना सांगितलं की इथून सरळ जा, गोखले कॉलेजपर्यंत व्यवस्थित येतात, तिथून पुढं कुठेही दिशादर्शक बोर्ड किंवा असं काही लावलेलं नाही. रंकाळा सुद्धा कुठं आहे म्हणून विचारतात. तर पुण्यामध्ये जसे मोठे बोर्ड लावलेत की फर्ग्युसन रोड, हे असे बोर्डांचं काही मोठं हिरव्या रंगाचे बोर्ड, त्यांना आपल्याला दिशा कळते, तसं काही लावायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काँग्रेसच्या उमेदवार आता प्रचार करतायत, सगळ्या महिला डोर टू डोर प्रचार चांगला करतायत. तर पहिला प्रश्न महिलांचा, त्या उमेदवार महिलांना असा असतो की कचऱ्याचं काय आणि आमचं गटारी स्वच्छ कधी होणार. हा अतिशय बेसिक आणि प्रायोरिटीचा प्रश्न आहे, ज्यावरती निवडणूक आता लढवली जाणं, कारण दूध कचरा पडलेला दिसतोय. तर हे तुम्ही प्रश्न पहिल्यांदा घ्यावेत ही विनंती. नाही, आरोग्यामध्ये हा विषय आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलेलाच आहे. चला, धन्यवाद, थँक्यू. जानेवारी काँग्रेस भारी 15 जानेवारी